शरद पवारांचे आमदार आणि पदाधिकारी स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला असल्याचं दिसतंय। अजित पवारांकडून शरद पवारांच्या पक्षाचे निवडून आलेले आमदार आणि पराभूत आमदार यांना संपर्क करणं हे सातत्यानं सुरू आहे। पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांना देखील आता फोन जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। शरद पवारांचे आमदार आणि पदाधिकारी आता खेचणार असल्याचं दिसतंय। पवारांचे आमदार आणि पराभूत उमेदवारांशी देखील या ठिकाणी चर्चा सुरू आहे अशी साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, काय अधिकची माहिती? आता आपण बघतोय पवारांचे आमदार आणि पराभूत उमेदवारांशी देखील संपर्क झालेला आहे, त्यामुळे अजित पवार आता निकालानंतरही ऍक्शन मोडमध्ये आहेत। राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या या पहिल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं यश मिळालेलं आहे। अजित पवार यांचे तब्बल 41 जे आमदार आहेत ते निवडून आलेले आहेत। मात्र त्याच्यानंतर सुद्धा पक्षाची ताकद वाढलेली असताना सुद्धा शरद पवार यांच्या अनेक पराभूत उमेदवारांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आता अजित पवार यांच्याकडून फोन जात असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतो की सकाळी सुद्धा अनिल पाटील जेव्हा आपल्या साम टीव्ही जी आपण बघतोय की यावेळेस अनिल पाटील यांनी देखील बातचीत केली होती आणि त्यावेळेस देखील त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्या संपर्कात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि ते देखील थोड्याच दिवसात आमच्या बरोबर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता। आणि त्यानंतर आपण बघतोय की आता अजित पवार गटाकडून या ठिकाणी शरद पवारांच्या आमदारांना पुन्हा आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत।